हाय हॅलो दोस्त हो. आज मी पुन्हा तुमच्या भेटीला आली आहे आणि ते म्हणजे आपल्या मुंबईत दोस्त हो, आपल्या मुंबईत आणि सगळी नवीन नवीन आश्चर्यच तुमच्यासाठी आणली आहेत. आपली मुंबई खूप बदलली आहे. त्याचे जे साक्षात्कार हे बघा, हे आहे अटल सागरी सेतू. तुमचं स्वागत आहे अटल सागरी सेतूवर. हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. इंजिनिअरिंगचा चमत्कारच ठरला आहे. आणि या सागरी सेतूमुळे आपण नवीन मुंबईपासून दक्षिण मुंबई हे अंतर फक्त 15 ते 20 मिनिटात पार करतोय. आहे की नाही मज्जा? आणि ह्याची भरपूर वैशिष्ट्य आहे. त्याच्यामधली प्रमुख म्हणजे भूकंपरोधक डिझाईन बनवलेलं आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नॉईस सायलेन्सर लावलेला आहे. इको फ्रेंडली लाईटिंग केलेलं आहे. आणि टोलच्या रांगा बिलकुल नाहीत दोस्त हो. आणि रिअल टाईम डिस्प्ले दाखवतात ह्याच्यावर. हा पूर्ण समुद्र आहे आणि समुद्रावरती हा बांधलेला आहे. आणि आता धुकं होतं त्याच्यामुळे आपल्याला समुद्रावरचं नजारा दिसला नाही आहे प्रॉपर. आणि काय म्हणजे सांगू तुम्हाला, रस्त्यांचं पूर्ण जाळं इतकं विणलं आहे मुंबईमध्ये. आणि एकदम मुंबई आपली बदलली आहे दोस्त हो. नक्की बघायला यायला पाहिजे त्याच्यासाठी. हे बघा, आपण चाललो आहे आता सागरी सेतूवरून. आणि ह्या उंच उंच इमारती दिसत आहेत आपल्याला. आपली मुंबई गगनचुंबी इमारती. आहे की नाही सुंदर दोस्तो? एक उन्हाळ दिवस आपण घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये नवनवीन आश्चर्य सगळी मुंबईतील. आणि आलो आहे आम्ही परिवार टूर्ससोबत. प्राची आणि कुमार सोमण यांच्या परिवार टूर्ससोबत. एक उन्हाळ दिवस, एक रविवार. हा बघा किती सुंदर इमारती आहेत. आणि हे आपण आलो आहे डिरेक्टली माझगाव डॉक दिसते दोस्त हो. आता आपण दुसरं आश्चर्य बघायला जाणार आहे आणि ते आहे कोस्टल रोड दोस्त हो. हा पहा समोर. मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. पण त्याचा पहिला टप्पा गेल्या वर्षीच खुला झालेला आहे वाहतुकीसाठी. आणि तो आहे मरीन ड्राईव्हपासून. चला चला. बघा काय सुंदर बांधलेलं आहे. समुद्राखाली आपण चाललेलो आहे भूमिगत. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिलं भूमिगत 2 किलोमीटर लांबीचे 2 स्वतंत्र जुळे बोगदे तयार झाले दोस्त. आणि हे बोगदे तयार करण्यासाठी भारतातील सर्वात मोठं TBM मशीन म्हणजे मावळाचा वापर करण्यात आला आहे. आणि हे मशीन 4 मजली इमारतीने इतकं उंच आहे. या मार्गावर 80 किलोमीटर वेग आणि बोगद्यामध्ये 60 किलोमीटर ताशी वेगमर्यादा निश्चित केलेली आहे. फास्टेस्ट रूट.
मुंबईतील ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी केलेला अजून एक प्रकल्प. 70% वेळेची बचत आणि ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण हे दोन्ही कमी होणार आहे दोस्तो. आणि अतिशय उत्तम मेन आधी ट्रॅफिकपासून मुक्तता मुंबईकरांची. किती छान आहे हो दोस्तो. वरळी सिलिंगपर्यंत आपण जाणार आहोत. खूपच छान. हे आहे दुसरं आश्चर्य. खरोखर अद्भुतच आहे. आपली मुंबई आणि आपली नवीन झालेली मुंबई आपण आता बघतोय. एक 20-25 वर्षापूर्वी ज्यांनी ही मुंबई पाहिली होती, जुनी मुंबई आपली, आणि आत्ता जो येईल तो खूप कन्फ्यूज होऊन जाईल. आता मात्र आपण आपल्या जुन्या मुंबईमध्येच आलेलो आहे. ते म्हणजे हँगिंग गार्डनचा एक भाग. हे कमला नेहरू पार्क. आपल्या लहानपणीपासून हे सर्व आहेच. ह्याला म्हणतात म्हातारीचा बूट. आणि हे सगळे आपले एकदम छोटी छोटी मुलं होऊन छान फोटोग्राफी चाललेली आहे सगळ्यांची. मलबारी येथे आहे हे. आणि बृहन्मुंबई महापालिका हायड्रॉलिक अभियंता विभागातर्फे विकसित केलेलं आहे आणि तेच त्याची देखभाल करतायत दोस्तो. किती सुंदर ठेवलं आहे, किती स्वच्छता, किती छान, रमणीय. आणि हे सगळं दक्षिण मुंबईत आहे हो दोस्तो, दक्षिण मुंबईत आहे. मलबार हिल आहे की नाही मज्जा. काय मज्जा करतायत सर्वजण. अतिशय उत्तम गार्डन, वॉकिंग ट्रेल तिथेच. खूपच छान. हे जाता जाता व्हिजिट देण्यासारखं आहे तिथे, म्हणून खूपच छान आहे दोस्तो. सुवासिक 100%. आहा हा हा, सुंदर. आता आपण जाणार आहोत, पोचलोच मलबार हिलच्या नेचर ट्रेलला. निसर्ग उन्नत मार्ग हाही महापालिका, बृहन्मुंबई महापालिकेचाच प्रकल्प आहे. जल अभियंता अंतर्गत विकसित केला आहे दोस्तो. नेचर ट्रेलची लांबी आहे 485 मीटर. सिंगापूरच्या ट्री टॉप वॉक या संकल्पनेशी साधर्म्य असलेलं मुंबईतलं पहिल्यांदाच विकसित केलेलं आहे हा प्रकल्प. लाकडी कठडा, लाकडी जोडणी, लाकडी खांब, हा लाकडी पूल अशा तऱ्हेने बांधलेलं आहे. 25 रुपये तिकीट आहे. येताना म्हणजे एंट्री आणि एक्झिट दोन्ही याच्या वेळी स्कॅन करायला लागतं. आणि एक तासाने त्याचा स्लॉट आहे पर्यटकांना सोडण्याचा, म्हणजे पर्यटकांच्या संख्येवरती निर्बंध राहू शकतो आणि गर्दी गडबड होणार नाही. आणि इकडे भरपूर झाडं आहेत. गुलमोहर, बाभूळ, जांभूळ, बदाम, वड इत्यादी अनेक पक्षी आहेत. किंगफिशर, बुलबुल, टिया, खूप पक्षी आहेत. त्यांची सायंटिफिक नावं हे सगळे इथे नोंद केलेली आहे. आणि मोठी उंच झाडं आणि त्याच्यावर चढलेल्या वेली, निसर्ग अप्रतिम. आणि हे स्वच्छता बघा कशी करतायत.
सुंदर वाटलं दोस्तो. हो, छान. हे मस्ट विजिट आहे हे सगळं. हा फक्त चालण्याचा नाही तर जंगलातील जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी पण प्रसिद्ध आहे. आता दोस्तो आपण कुठे चाललोय? वरळी सी लिंक रोड. ह्याचंच दुसरं नाव आहे राजीव गांधी सागरी सेतू. वरळी टू वांद्रे. अर्थातच कशासाठी? तर वाहतूक सुलभ होण्यासाठी, वेळेची बचत होण्यासाठी. आणि येथे ई टोल आहे दोस्तो. हो, 5.6 किलोमीटर लांब आहे. वांद्रे टू दक्षिण मुंबई वरळीला जोडतो, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी. अर्थातच उंच खांब आणि केबलद्वारे आधारलेले बांधकाम हे याचं वैशिष्ट्य आहे दोस्तो. पहा, पश्चिम आणि दक्षिण मुंबईतील प्रवास अतिशय सोपा झालेला आहे यामुळे. हेही एक आश्चर्य आहे. बघा, अप्रतिम अप्रतिम आहे. आहा हा, आहे की नाही छान? आपली मुंबई सुधारली, मस्त, छान, सुरेख, सुंदर. आता आपण जाणार बँड्राला, म्हणजे BKCलाच पोचू. मग तिथे हे आश्चर्य, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर. हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिरेक्टर नीता मुकेश अंबानी यांच्या संकल्पनेतील आहे आणि देशातील सर्वात मोठं कन्व्हेन्शनल सेंटर आहे दोस्तो. हो, BKCमध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील 10 एकरमध्ये जिओ वर्ल्ड सेंटर उभारलेलं आहे आणि त्याचा हा एक भाग आपण बघतो आहे आणि त्याच्यातही एक छोटासा कोपरा. इथे स्वदेश हे उत्पादनं सगळी दाखवतात. आपल्या इकडचीच कारागीर असतात. बांधणी, पटोला, साडी, नंतर दागदागिने, अनेक विविध कुंभार असतात आणि ते आपल्याला कसं ते विणतात वगैरे ते सगळं आपल्याला दाखवतात तिकडे. खूपच छान आहे दोस्तो. हो, स्वच्छ, सुंदर, अप्रतिम, अद्भुत, अवाढव्य, मनोहरी, कल्पनेच्या पलीकडे असं आहे हे जिओ कन्व्हेन्शनल सेंटर. असे पॉईंट्स आहेत कॉर्नरला त्यांनी बनवलेले, अप्रतिम. सर्व्हिस अपार्टमेंट, ऑफिसेस, नंतर सांस्कृतिक केंद्र, म्युझिकल फाउंटन, दुकान आहेत, कॅफे, रेस्टॉरंट, मॉल आहे. हे बघा, पटोला साडीचं फिनिशिंग दाखवतो आहे कारागीर. बांधणीचं पण दाखवलं त्यांनी. नंतर डिझाईन, दागिन्यांची डिझाईन पण खूप छान दोस्तो. इकडे मॉल आहे आणि नावाजलेले ब्रँड्सची दुकानं सगळी. मॉल ऑफ अमेरिका गेल्याचा भासच इथे झाला पुनश्च एकदा. एवढं सुंदर आहे दोस्तो. 5 एकरमध्ये हे कन्व्हेन्शनल सेंटर उभारलेले आहे. 10,640 लोकांची बैठक व्यवस्था ह्या सेंटरमध्ये होऊ शकते. 5Gचा वापर तुम्ही या कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये करू शकता. 1,61,000 चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळात तयार केलेले 3 प्रदर्शन हॉल या सेंटरमध्ये आहेत बरं का. हा मॉल आहे.
खूपच सुंदर आहे दोस्तो हो, खूपच सुंदर आहे. इथे एक तुम्हाला मी लिफ्ट दाखवणार आहे आता. बरं, तुम्हाला जी जी टूर मी तुम्हाला घडवते ते आवडते की नाही दोस्तो हो, कमेंट करा नक्कीच. आणि तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका दोस्तो, बिलकुल. वाव, ही लिफ्ट आहे लार्जेस्ट पॅसेंजर एलिव्हेटर इन दी वर्ल्ड. केवढी सुंदर लिफ्ट आहे बघा, त्याचं डिझाईन. आणि दोन्ही सोफे ठेवलेले आहेत, एक मोठा हॉल दिसतो आहे तिकडे, किती सुंदर आहे दोस्तो. तर कशी वाटली तुम्हाला आमचा एक उन्हाळ दिवस रविवारचा, नक्की नक्की सांगा दोस्तो हो. आणि परिवार टूर्स सोबत जायला विसरू